आपण पंचायत निर्णय ॲप ओपन केलेला आहे, ज्याचं आपलं BRP किंवा असिस्टंट लॉग इन झाल्यानंतर आपल्याला वरती इथं दिसतं आहे 3 डॉट, ते ओपन करायचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला जी पंचायत असाईन केली आहे अकोला, बरोबर, त्याच्यामध्ये कोणती पंचायत आपली आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे, ज्याची आपल्याला माहिती नोंदणी करायची आहे. त्यासाठी ते केल्यानंतर पहिलं ऑप्शन आपल्याला दिसतंय, पहिलं ऑप्शन दिसतंय बैठकीचे ठिकाण निवडा. हे ओपन केल्यानंतर आपल्याला स्थान जोडायचं आहे. स्थान इथं दिसतंय, स्थान जोडा. याच्यामध्ये पहिलं ऑप्शन दिलं आहे तुम्हाला इमारतीचे स्थान प्रकार निवडा. याच्यामध्ये आपण ग्रामसभा कुठे घेतोय, ग्रामपंचायत भवनमध्ये घेतोय, मंदिरमध्ये घेतोय, स्कूलमध्ये घेतोय. त्या प्रकारे आपण जिथं घेत आहे ते ठिकाण निवडायचं आहे. ते निवडल्यानंतर स्थानाचे नाव प्रविष्ट करा, बरोबर. तिथं समजा मी हनुमान मंदिरमध्ये पंचायत घेतोय, ग्रामसभा घेतोय, तर तिथं आपण काय करणार, हनुमान मंदिर, बरोबर, आणि ते गावाचं नाव. त्याच्यानंतर स्थानाचा पत्ता प्रविष्ट करा. ते ओपन केल्यानंतर इथं ॲड पोस्ट काय जे असेल ते त्या ग्रामपंचायतचं म्हणजे पूर्ण ॲड पोस्ट तालुका ते सबमिट करा. आणि इथं जे तुम्हाला लोकेशन दिसतंय ते लोकेशन ऑटोमॅटिक ते तुमच्या गावचं ते ऑटोमॅटिक घेणार आहे. आता इथं काय आहे, फोटो क्लिक करा. आता आपण ज्या ठिकाणी ग्रामसभा घेणार आहेत त्या ठिकाणचा फोटो क्लिक करायचा आहे. लोकेशनचं म्हणजे फोटो घेतल्यावर तो लोकेशन पण घेणार त्या ठिकाणचा. फोटो क्लिक केल्यानंतर जे बैठकीचे ठिकाण आहे त्याचा फोटो काढल्यानंतर आपण स्थान नोंदणी करायची आहे. इथं सिलेक्ट केल्यानंतर इथली स्थान नोंदणी झालेली असते. ते सबमिट केल्यानंतर तुम्ही परत मागच्या पेजला जाणार आणि ह्या प्रकारे आपल्याला आपली ग्रामपंचायत दिसणार. आता मी समजा इथं हनुमान मंदिर पाडाळण्याची केली तर मला इथे दिसते, बरोबर. ह्या प्रकारे पंचायत आपली माझी दिसू राहिली आता सध्या. तर हे आपलं स्थान सिलेक्ट झालेलं आहे. आता आपण परत बॅक जाणार. बॅक गेल्यानंतर आपल्याला बैठकीचे सहाय्यक व्यवस्थापन दिसतंय 2 नंबरचं ऑप्शन. ते ऑप्शन ओपन करायचे आहे आपल्याला. ओपन केल्यानंतर इथं मी आता हा मच्छिंद्र गोरे जो माझा पार्टनर आहे त्याचं नाव VRP म्हणून मी त्याला ॲड केलेलं आहे. एक माझं नाव आणि ते VRPचं नाव त्याला ॲड केलेलं आहे, बरोबर. आणि हे ॲड केल्यानंतर ॲड करण्यासाठी सहाय्यक जोडा असं ऑप्शन येतं. त्याचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, त्याचं पदनाम VRP, ईमेल ID किंवा त्या ठिकाणचं ग्रामसेवकाचं नाव जोडायचं आहे. ग्रामसेवकचा मोबाईल नंबर, पदनाम, त्याचं ईमेल ID आणि नोंदणी करायची आहे. नोंदणी केल्यानंतर ह्या प्रकारे तुम्ही बॅक जाणार. ह्या प्रकारे त्याचं नाव इथं येऊन जाणार 2 नंबरला. ह्या प्रकारे त्याची नोंदणी झालेली आहे. आता आपण सहाय्यक जोडलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन असं येतं याच्यामध्ये, आपल्याला समजा 2 पंचायती असाईन केल्या असतील आणि त्या ठिकाणी VRP दुसरा आहे, तर आपल्याला पंचायत चेंज केल्यानंतर आपण दुसऱ्या VRPचं त्याच्या पंचायत जाऊन VRP म्हणून लॉग इन करायचं आहे. VRPचं पुन्हा डिटेल टाकायचे आहे. आणि तिसरा पॉईंट घेतोय आपण, बैठकीचे आमंत्रित व्यवस्थापन. ह्या पॉईंटमध्ये आपण कोणाकोणाला आमंत्रण दिलंय बैठकीसाठी कोण कोण येणार आहेत, सदस्य झाले सगळे, तर त्यांचं नाव, मोबाईल नंबर, पदनाम, ईमेल, तो वॉर्डचा सदस्य आहे का नाही, ह्या गोष्टी टाकायच्या आहेत. तिथं आपण 5 लोक निवडले, 10 लोक निवडले, त्यांची सगळ्यांची माहिती एक प्रकारे नोंदणी करायची. नोंदणी केल्यानंतर त्यांचं नाव ह्या प्रकारे येणार. आणि आल्यानंतर त्यांना संपादन करायचं किंवा ऑटोमॅटिक कसं, ज्यांची ग्रामसभा ऑलरेडी झाल्या असतील त्यांचे नाव तुम्हाला ऑटोमॅटिक येतील, कारण याच्या आधी त्यांनी ग्रामसभा घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळं ते निमंत्रितमध्ये ऑटोमॅटिक नावं आल्यानंतर त्यांना संपादन करायचं आहे आणि अपडेट करायचं आहे. फक्त अपडेट केल्यावरती ते ऑटोमॅटिक आपल्या ह्या सभेसाठी उपस्थित राहतील. आता नंतरचा पॉईंट आहे नवीन मीटिंग शेड्यूल करा. हे वाला पॉईंट. याच्यामध्ये तारीख निवडा, वेळ निवडा. याच्यामध्ये तारीख काय आहे ती तारीख घ्यायची आहे, वेळ कोणता आहे तो वेळ निवडायचा आहे, वेन्यू कोणता आहे. आपण पहिल्या पॉईंटमध्ये दाखवलं होतं, पहिल्या पॉईंटमध्ये आपलं हे होतं की आपण कोणतं बैठकीचं ठिकाण निवडलं होतं. मी हनुमान मंदिर निवडलं होतं म्हणून तो ऑटोमॅटिक इथं हनुमान मंदिर येणार आहे, त्याला सिलेक्ट करा. त्याच्यानंतर मीटिंगचा प्रकार कोणता,
मीटिंगचा प्रकार निवडायचा आहे आपल्याला. मीटिंग कसली आपली? नरेगा सोशल ऑडिट मीटिंग. मनरेगा सोशल ऑडिट मीटिंग हा पॉईंट सिलेक्ट करायचा आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर विषय घ्यायचा आहे. विषय कोणता आहे बैठकीचा? ग्रामसभेचा विषय टाकायचा आहे नरेगा सोशल ऑडिट मीटिंग किंवा थोडक्यात, आणि त्याच्या खाली दिलं आहे वर्णन, म्हणजे मीटिंग कशा संदर्भात आहे, आपण काय करणार आहे त्या थोडक्यात त्याची माहिती लिहायची आहे. तसं नसेल तर आपण सहज तिथे लिहू शकतो नरेगा सोशल ऑडिट मीटिंग, आणि इथे खाली दिलेला आहे फोटो. आता इथं आपल्याला ग्रामसभेचा जो अजेंडा आहे तो आपण इथं क्लिक करून फोटो काढू शकतो, किंवा आपण कुठे नोटीस लावलेली आहे याची ग्रामसभेची नोटीस आपण जी आधी काढलेली होती, किंवा कोणी फळ्यावर लिहिलेलं आहे किंवा काय केलं आहे त्याचा एक नोटीसचा फोटो इथं क्लिक करायचा आहे ना. हा इथं बैठकीचा शेड्यूल तयार करायचा आहे. हे सबमिट केल्यानंतर आपण बॅकला जाणार. आता मीटिंग शेड्यूल झाली आपली. आपण ती मीटिंग शेड्यूल म्हणजे हे 5 पॉईंट आपले क्लिअर झालेले आहेत. त्यानंतर निरीक्षक नोंदवायचा आहे आपल्याला. हा पॉईंट इथं निरीक्षक करायचं आहे. निरीक्षक जोडा. याच्यामध्ये मोबाईल नंबर, नाव, पदनाम हे जोडा, आणि निरीक्षक नाव, मोबाईल नंबर, पदनाम, ईमेल ID. त्या निरीक्षक आपल्याला जो नेमून दिलेला आहे आपल्याला लिस्ट आल्याप्रमाणे त्याचं नाव, नंबर सगळं टाकायचं आहे. नोंदणी करायची आहे. नोंदणी झाल्यानंतर त्यांचं नाव इथं खाली येणार. बरोबर. आता आपले हे पहिले 5 पॉईंट झाल्यानंतर आपण खाली दिसतंय आपण आता आपण मीटिंग शेड्यूल झाल्यानंतर आपण ग्रामसभेसाठी जो निरीक्षक आपण अपॉइंट केला आहे त्या निरीक्षकाची डिटेल आपण टाकलेली आहे. इथे ॲड निरीक्षक केल्यानंतर, नोंदणी केल्यानंतर आपल्याला हे दिसतंय काम इथं बैठकीपूर्व उपक्रम. याच्यामध्ये बैठकीचे प्रलंबित काम दिसतंय आपल्याला, ते ओपन करा. आता इथं आपली जी आपण मीटिंग शेड्यूल केलेली आहे ती दिसत आहे आपल्याला. नरेगा सोशल ऑडिट मीटिंग वगैरे सगळं दिसतं आपल्याला, टाईम टेबल वगैरे सगळं. आता प्रलंबित कामावर जा. प्रलंबित कामावर गेल्यानंतर इथे हे 1 2 3 4 5 6 पॉईंट आपल्याला याला हे ग्रीन टिक दिसते हे आणायचे आपल्याला. त्यासाठी काय करायचं? आमंत्रणे पहा. याच्यामध्ये आपण ज्यांना इन्व्हाइट केलं होतं, पहिले जे ऑप्शन होतं नाही का ग्रामपंचायतसाठी, आपण ज्या लोकांना आमंत्रण केलं होतं त्या लोकांची डिटेल आपण टाकली होती एक एक करून. आता मी तिथं फोटो अपलोड केलेला आहे. तिथं एक एक करून आपण जे लोक दिसतील तुम्हाला त्यांना सिलेक्ट करा. जर तुम्ही एक एकाचं नाव टाकलं असेल तर त्यांना ब्लू टिक येणार. ती ह्या प्रकारे नाव येतील, त्यांना टिक मार्क करा आणि सबमिट करा, किंवा फोटो क्लिक करा. आता मी फोटो ऑलरेडी क्लिक केला होता, माझा फोटो क्लिक केले त्याच्यामुळं इथं फोटो टाकला आहे. फोटो हा सिक्क्यानुसार मी त्यांना आमंत्रण केलं 1 दिवसाआधी. त्यानंतर हे केल्यानंतर, हे सबमिट केल्यानंतर इथं ब्लू टिक येऊन जाणार. इथं अजेंडा आहे, अजेंडा. आता अजेंडाच्या ठिकाणी आपण काय करणार? मी अजेंडा ऑलरेडी इथं सबमिट केलेला आहे. त्या ठिकाणी अजेंडाचा फोटो टाकलेला आहे, दिसतोय तुम्हाला. हा अजेंडाचा फोटो आपण सबमिट केल्यानंतर इथं पण ब्लू टिक येऊन जाणार. आता अध्यक्ष जोडा. अध्यक्ष जोडामध्ये आपला जो अध्यक्ष आपण निवडणार आहे बैठकीपूर्वी किंवा मग बैठकीच्या दरम्यान, तेव्हा इथं त्याचं नाव, नंबर